तुम्हाला पण तुमच्या लिंगाचा आकार लहान वाटतो का? तुम्हाला असं वाटतं का बरं की मी माझ्या फिमेल पार्टनरला व्यवस्थित सॅटिस्फाय करणार नाही, त्यामुळे ती माझ्यावरती रागावेल. त्यामुळे जर तुम्हाला परफॉर्मन्स एन्झायटी किंवा प्रेशर येत असेल की माझा संभोग व्यवस्थित होणार नाही, माझं संभोग जीवन हे डिस्टर्ब राहील, तर असं जर असेल तर तुमच्या सर्व शंका या ठिकाणी निघून जातील. मी तुम्हाला लिंगाबाबत असलेली शास्त्रीय माहिती या व्हिडिओमध्ये देत आहे. ती पूर्ण तुम्ही जाणून घेतल्यानंतर यामध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या भारतीय पुरुषांची सरासरी लिंगाची साईज किती असायला पाहिजेत आणि स्त्रीला किती लांबी आणि रुंदी लिंगाची असली म्हणजे ते व्यवस्थित सॅटिस्फाय होईल. त्यामुळे तुमचं आयुष्य हे सुखमय जाईल. तुमचे जे गैरसमज झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहे? तुम्ही कुठेतरी एखाद्या तुमच्या मित्राचं किंवा पब्लिक टॉयलेटमध्ये एखाद्या कोणातरी आयऱ्या गैऱ्या माणसाचं बघितलेलं आहे, त्याचं नेमकं तेव्हा इरेक्शन आलेलं होतं आणि नेमकं तेव्हा तुमचं लहान होतं. तुम्ही त्यांचे आणि तुमचे कंपॅरिझन केलं तर ते तुम्हाला तुमचं खूपच लहान दिसलं. किंवा तुम्ही पॉर्न व्हिडिओ बघता, सॉफ्ट पॉर्न बघता, त्याच्यामध्ये ती म्हणते की तुम्हाला बहुत बडा आहे. अशा विविध प्रकारच्या गैरसमजमुळे लोकांचं बघू तुम्हाला स्वतःबद्दल न्यूनगंड वाटत आहे. तर काही घाबरू नका. जर तुम्हाला व्यवस्थित इरेक्शन येत असेल, मॉर्निंग इरेक्शन येत असेल, पॉर्न व्हिडिओ किंवा तुमच्या पत्नीसोबत संभोगाच्या कामुक गप्पा मारत असताना, फोरप्ले करत असताना जर तुम्हाला व्यवस्थित इरेक्शन येत असेल तर तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. तुमचा संभोग जर यशस्वीरित्या आयुष्यात एकदा जरी झाला असेल तरीसुद्धा काहीही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही पूर्णपणे नॉर्मल आहात. तरीसुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की एका भारतीय पुरुषाची जी लांबी जी आहे, तुमची लांबी जर का 3 इंचाच्या वर असेल तर पूर्णपणे नॉर्मल आहेत. आणि जर त्याची गोलाईची जर गोष्ट जर केली तर अशी गोलाई ही जर का 1 इंचापेक्षा जर जास्त जर असेल तरीसुद्धा हे लिंग पूर्णपणे नॉर्मल आहे. आता आपण बघूयात की स्त्रीला किती लिंगाची लांबी रुंदी हवी असते. तर 85% स्त्रियांचं असं मत आहे भारतातल्या की त्यांना साईजशी जास्त काही देणं घेणं नसते. त्यांचा फोकस कशावरती असतो की तुमचा स्टॅमिना, तुमचा कॉन्फिडन्स, तुम्ही किती चांगल्या प्रकारे स्ट्रोक मारता, तुम्ही किती वेळपर्यंत टिकता, तुम्ही त्यांच्याशी कसं वागता, संभोग करत असताना तुमचा चेहरा, तुमचा परफॉर्मन्स, तुमची चपळता, तुमचं संभोगाचं कौशल्य कसं आहे हे स्त्री बघत असते आणि त्याने ती सॅटिस्फाय होत असते. तर सायन्स असं सांगते की स्त्रीची जी योनी जी आहे तर त्याच्या फक्त 1 ते 1.5 इंचापर्यंत आतमध्ये हे सेन्सेशन असतात. म्हणजे काय? क्लायटोरिस असतो, जी स्पॉट असतो तो फक्त 1 इंच आतमध्ये. आणि जेव्हा तुमचं फक्त हे जे एवढं जरी लिंग जरी असलं पण फक्त तिला ज्या संवेदना जाणवतात त्या बस या ठिकाणीच इथे जाणवत असतात. जसं की इथे जर आत जर गेलं तर इथपर्यंत तिच्या संवेदना असतात. बाकी तुम्ही आतमध्ये किती जरी गेले तरी तिला असा विशेष असा काही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं लिंग लहान असल्यामुळे ती असंतुष्ट राहील, माझी किंमत करणार नाही, तर असं काहीही होणार नाही.